21 ऑगस्ट रोजी गटसाधन केंद्र जिंतूर येथे अखिल भारतीय तालुकास्तरीय विज्ञान मेळावा घेण्यात आला। या मेळाव्यात इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। क्वांटम युगाची सुरुवात, संभाव्यता आणि आव्हाने या विषयावर विद्यार्थ्यांनी आपलं सादरीकरण केलं। शैक्षणिक साहित्याचा वापर करून आपला विषय योग्य प्रकारे आणि निर्भीडपणे मांडला। नेमलेल्या परीक्षकांनी निश्चित केलेल्या निकषानुसार गुणदान केले। तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यात प्रथम क्रमांक रिद्धी नामदेव भुंबे, सरस्वती माध्यमिक शाळा गडदगव्हाण, द्वितीय क्रमांक मनीषा गजानन चौहान, जवाहर विद्यालय जिंतूर, तृतीय क्रमांक ऋषिकेश सुदाम खरात, संत तुकाराम विद्यालय धानोरा, तसेच उत्तेजनार्थ गायत्री माधव कुकडे, श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर विद्यालय जिंतूर या विजयी स्पर्धक विद्यार्थ्यांना आणि सर्व सहभागी विद्यार्थ्यांना गट शिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले यांनी आकर्षक प्रमाणपत्र देऊन त्यांचं कौतुक केलं। विज्ञान मेळाव्याचे अध्यक्ष गट शिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले तर प्रमुख उपस्थित म्हणून ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी रावसाहेब कातकडे, नारायण मुंडे, ज्ञानोबा साबळे हे होते। सूत्रसंचालन साहित्यिक मयूर जोशी यांनी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन योगिता संगवई यांनी केले। परीक्षक म्हणून श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे मते VD आणि माकोडे VS, तसेच जिल्हा परिषद प्रशाला साखरतळा शाळेचे विज्ञान शिक्षक बटोले PM निपक्षपाती आणि अभ्यासपूर्ण काम केले। तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी श्रीमती योगिता संगवई, श्रीमती रत्नमाला तोडकर, वैजनाथ प्रधान, प्रभाकर नालंदे, हनुमान गायकवाड, नितीन पेठे, सुनील फड, राठोड, भास्कर मुंडे यांनी परिश्रम घेतले। संतोष तायडे, बोरी, परभणी, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।